रामकृष्ण हरी. अनिल सावंत आध्यात्मिक कथा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लिंब येथील विष्णुलक्ष्मी मंदिरामध्ये प्रवचन करणार आहोत आणि प्रवचनासाठी घेतलेली ओवी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची 9व्या अध्यायातील आहे आणि ओवी अशी आहे. तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोध करतायत आणि त्या बोधाच्या रूपानं की ते काय करतात, युद्धाला तयार हो म्हणून अर्जुनाला सांगतायत. आणि त्याच्यामधील जे ओवीमध्ये हे सांगतायत भगवान श्रीकृष्ण की तू मन हे मीची करी, तुझं मन मला अर्पण कर आणि काय कर, माझ्या भजनामध्ये रममान हो आणि सर्वत्र नमस्कार फक्त मलाच कर. असं का म्हणतायत भगवान श्रीकृष्ण? कारण तुझं मन सर्वात आपल्या श्रेष्ठ कुठलं आहे? मन आहे. इंद्रिय कुठलं आहे आपल्या की जे शरीरामध्ये पण आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आहे. तर असं हे मन तू काय कर, मला अर्पण कर. मग काय होईल तर चांगलं, तुला पुढचा सगळा मार्ग चांगला सोपस्कार होईल असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, समजावून सांगतायत. आणि आपल्या चरित्रकथा या ओवीच्याच आधारे आहे की बघा काय झालं, ज्ञानेश्वर माऊलींचा ही चरित्रकथा आहे. आपल्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर माऊली, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताई ही 4 भावंड सिद्धबेटावर राहत होती. आणि या काळामध्ये असताना त्यांना बऱ्याच गोष्टींना असं तोंड द्यावं लागलेलं आहे, हालापेष्टेमध्ये जगावं लागलेलं आहे. आणि याच काळामध्ये काय झालेलं आहे की दुसऱ्याकडे बघताना आपलीसुद्धा काय वृत्ती होती की छोटी मुक्ताईनं म्हणावं की दिवाळी येऊन गेली, दिवाळीला गोडधोड करतात. आपल्या सणाला पूर्वीपासून परंपरा अशी आहे की सण आला की आपल्याला गोडधोड पोळ्याचं जेवण असतं. आणि दिवाळी येऊन गेली, परंतु दिवाळी दिवाळी ह्यांची झालीच नाही, परंतु आता परत संक्रांतसुद्धा आली. आणि संक्रांतीला जिकडं तिकडं काय होतं तर गोड पोळ्यांचा नैवेद्य असतो, पोळ्यांचं जेवण असतं, सगळीकडे असतं. तर मुक्ताईने एक छोट्याशा अपेक्षा व्यक्त केली, आपले जर आईवडील आज असते तर आपल्यालासुद्धा किती छान पोळ्या खायला मिळाल्या असत्या. नाही ना रे दादा, होय की नाही दादा, असं म्हणून ती बोबडे बोलते मुक्ताई. आणि ही भावंडंसुद्धा कळवळत आहेत. मुक्ताईच्या बोलानं काय होतं आहे, सोपान धाकटा आहे तो सुद्धा बोलतो आहे आणि एकामेकाकडे बघतायत आणि यांना वाईट वाटतं आहे की आपले जर आईवडील असते तर. मग निवृत्ती दादा त्यातून समजावत आहेत की असं नाही मुक्ताई, काय आपल्या आता जे आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते आपल्याला सोसावं लागेल. आणि ते सांगतायत असून द्या, चला काय होतं आहे याच्यातून आपलं चांगलं जीवन जगू शकतो आपण. मग त्यांनी काय सांगितलं तर म्हटले पोळ्या नाहीत पण मांडे खाऊ शकतो ना आपण. छोट्या मुक्ताईला निवृत्ती दादा म्हणतायत की आपण मांडे तर खाऊ शकतो. मग मुक्ताई छोटी म्हणते, दादा तुला मांडे खाऊशी वाटलेत का? हो. आता मांडे कशाचे करतात तर हे पोळ्याची सामग्री असते, फक्त मांडं मोठं असतं. फक्त पोळ्या आपण ह्याच्यामध्ये करतो, परंतु पोळ्या अशा बनवाव्या लागतात, परंतु मांडं भाजावं लागतं. आणि ते भाजावं लागतं खापरावर, मडक्याच्या खापरावर, गाडग्याच्या खापरावर ते भाजलं जातं मांडं. ते तिकडं विदर्भामध्ये करतात. मग ते एका चांगल्या व्यक्तीनं, त्यावेळीसुद्धा चांगली माणसं होती, एका चांगल्या व्यक्तीनं काय केलं होतं की ह्या बाळांना कोण खायला घालणार, आपण जर गोडधोड खाऊया आपण, ह्या बाळांना त्यांना कळवळ आला. म्हणजे एका माणसानं काय केलं की ते जे साहित्य आहे पोळ्याचं ते आणून दिलं होतं. असू दे, हे मुलांना काहीतरी करून खातील म्हणून दिलं होतं. आणि ते बरोबरच होतं साहित्य त्यांच्या, गूळ असेल म्हणा, पीठ असेल म्हणा, हे सगळं बरोबर होतं. परंतु आता भाजायला म्हणजे हे करावं. मग मुक्ताई काय म्हणली, दादा थांब, तुला मांडे खावे वाटले तर आपण सर्वजण खाऊया. म्हणून मुक्ताई काय केली, लगबगीनं कुठं गेली, कुंभारवाड्यामध्ये गेली. आणि तिनं सांगितलं आमच्या दादांना मांडे खावे वाटलेत आणि आम्हाला जरा खापर देता का? एक कुंभार चांगला होता आणि त्या कुंभारानं काय केलं, एक गाडगं तिला दिलं, खापरावर ह्या भाजा म्हणली, चालतंय. आणि मग ती निघाली असताना त्या कुंभाराच्यातून निघाली माघारी. आणि ते गाडगं घेऊन निघालेलं असताना वाटेत भेटले विसोबा चाटे. आता हा ब्राह्मणाचा माणूस आहे आणि हा घोड्यावर बसून आला आहे, चांगलं मोठं पद आहे गावातलं त्यांच्याकडं. आणि तो पदाचा माणूस तो पुढनं आला आणि तो त्यानं दरडावलं, ए मुली कुठून आणलंस म्हणले हे गाडगं? तर ती म्हणजे कुंभारदादा कुठून आणलेलं आहे. मग त्यानं सांगितलं की इथं गाडगं वगैरे नाही घ्यायचं, उतरला, उडी मारली घोड्यावरून, खाली उतरला, बघू दे इकडं म्हणला आणि घेतला आणि पायाखाली तुडवून टाकलं, खापराचे तुकडे केले. आणि सांगितलं परत इकडे फिरकायचं नाही म्हणला. आणि ते कुंभारवाड्यामध्ये लगबगीने गेला आणि तो मोठ्या मोठ्यानं ओरडून सांगू लागला
की ह्या मुलांना जर कुणी, ही संन्याशाची मुलं आहेत, यांना कुणीही काही द्यायचं नाही, नाहीतर जर दिलं तर माझ्याशी गाठ आहे. तर पूर्वीचा काळ आहे आणि पदावर असणारी व्यक्ती, कुलकर्णी पद आहे यांच्याकडं म्हटल्यानंतर सगळ्यांना ऐकावंच लागणार. कुंभारवाड्यात दम टाकून हा विसोबा चाटे निघून गेला. मुक्ताई बारीक चेहरा करून, रडवेला चेहरा करून आली घरी. आल्यानंतर दादांनी विचारलं, निवृत्तीनाथांनी विचारलं, माऊलींनी विचारलं, का मुक्ताई, का रडतीस तू? म्हणली, का असे तोंड बारीक केले? काय नाही म्हणली, दादा मांडे आणायसाठी, मांडे भाजायसाठी मी गेले होते, परंतु खापर आणलं, परंतु त्या विसोबा चाटेनं काय केलं तर ते फोडून टाकलं म्हणले माझं मडकं. आता काय करायचं? मग माऊली म्हणली, एवढंच काय मुक्ताई? म्हणली, तू असं कर, मी योगाग्नीनं काय करतो, माझ्या पाठीवर तू मांडे भाज. मुक्ताई खुश झाली. ठीक आहे म्हणली दादा, करूया तसंच. बघा, ही भावंडे एवढी श्रेष्ठ आहेत, योगी आहेत भावंडे. आणि साक्षात कोण आहेत? ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया शक्ती एकत्र नांदता येते फक्त मनुष्य रूपामध्ये. जर मुक्ताईनं नुसतं असं बघितलं असतं त्या रागाच्या नजरेनं विसोबा चाटेकडं, तर विसोबा चाटे जळून भस्म झाला असता. एवढी ताकद तिच्या नजरेमध्ये होती. परंतु संयम, संत शिकवतात आपल्याला काय, तर संयमी कसं राहावं. तसल्याच संयमी अवस्थेमध्ये राग आला असताना सुद्धा ती घरी आली. आणि मग दादानी काय केलं, खुश झाली. माऊली म्हणले, माऊलींनी पाठ दिली अशी, ओणवे बसले आणि त्यांच्या योगाग्नीनं काय अग्नी प्रदीप्त केला आणि त्याच्यावरती काय करू लागली, मांडे भासू लागली. मांड्याचा एवढा सुवास येऊ लागला, एवढा सगळीकडे दरवळ पसरला. विसोबा चाटेचं कुतूहल जागं झालं की आता ही काय खातील भावंड, आपण तर आता मडकं फोडले, आता मजा बघायला जाऊया. म्हणून हा विसोबा चाटे काय गेला, आला, हळूहळू आला. पण वास तर सुंदर सुटला आहे, म्हणजे मांडे कुणी भाजले म्हणली. म्हणून हळूहळू आला, त्या खिडकीजवळ उभा राहिला. खिडकीजवळ बघितलं तर काय आश्चर्य, चकितच झाला विसोबा चाटे. कारण माऊली असे ओणवे बसलेले आहेत आणि त्याच्या पाठीवर काय भासते, मुक्ताई मांडे भासते आणि इतकं सुंदर सुवास येतोय त्याचा की याला काय राहावंच. अरे बघता बघता आता अशी ह्याची अवस्था झाली की याचं स्वतःचं अस्तित्वच संपलं, ह्याचा मीपणा पण संपला, सगळं संपलं. ह्याला फक्त एक ओढ लागली, मला खायला मिळेल का. मग त्यानं काय केलं, बघत बघत आज जावं का नको म्हणून काय केलं. तोपर्यंत काय झालं होतं, निवृत्ती दादा आणि सोपानदेव जेवायला बसले होते. जसं मांडव व्हायचं तसं ते काय करायचे, पुढे टाकायचे. आणि त्यानं शेवटी न राहून विसोबा चाट्यानं इतका आकर्षित झाला की ते देहभान विसरला आणि त्यांनी तिथे दार लोटलंच. दार लोटून आत येऊन बसला आणि खरकट उष्ट राहिलेलं ते मांड खाऊ लागला. शेवटी मुक्ताईची त्याची नजरानजर झाली आणि मुक्ताईनं रागानं बघितलं आणि म्हणले, आता हे उष्ट खरकट खातं कोण? तर जी भूतं पिशाच्य योनीमध्ये असणारे असतात, अतृप्त आत्मे, हे एक सगळं खरकट खात असतात, उष्ट खरकट. आणि त्यांना काय म्हणतात, खेचर. तर मुक्ताई रागानं म्हणली, हात खेचरा, हे तर सुद्धा आलाच का उष्ट खरकट खायला? तरी विसोबा खेचर खातच राहिले, विसोबा चाटे खातच राहिले. शेवटी त्यांचं ते ध्येयभान विसरलं बघून शेवटी माऊलींनी काय केलं, खाऊन द्या म्हणले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ठेवून ये हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता न करावी. आणि काय केलं तर शक्तिपात केला, त्या डोक्यावर हात ठेवून शक्तिपात केला आणि विसोबा चाटे आपला त्यांचा शिष्यच झाला. एवढा शिष्य झाला, इतकं अधिकार प्राप्त करून दिला माऊलींनी, मुक्ताबाईंनी. एवढा अधिकार प्राप्त झाला की तोच पुढे विसोबा चाटे पुढं कोण झाला, एवढा भक्तीमध्ये रममान झाला, देवाची एवढी भक्ती करू लागला की इतक्या पदाला पोचला की भगवान शंकराला त्याची पाय झेलण्यासाठी अवतार घ्यावा लागला किंवा प्रकट व्हावं लागत होतं. ती पुढं नामदेवांची कथा आहे तशी. आणि मग हाच पुढं विसोबा खेचर नामदेवांचा गुरु झाला. म्हणजे एखाद्या संतांच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर सामान्य माणसाचा अधिकार प्राप्त पुरुष कसा होतो, या कथानकातून मला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून काय करायचं, आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या बऱ्याच घडणी, माऊलीने सुद्धा ह्या चारही भावंडांनी खूप त्रास घेतला आहे, त्रास सोसलेला आहे. परंतु आपल्यासाठी काय मोठं वाङ्मय तयार केलेलं आहे, आपल्यासाठी मोठा एक दाखला देऊन गेला आहे. हरिपाठासारखं एक मोठं शस्त्र आपल्या हातामध्ये दिलेलं आहे की भगवंताला जवळ करण्याचं शास्त्र किंवा शस्त्र आपल्या हातामध्ये माऊली देऊन गेलेले आहेत. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ तयार केलेला आहे. परंतु स्वतः किती हाल काढले, स्वतः हालापेष्टामध्ये जगून आपल्या सर्वांसाठी काय केलेलं आहे, तर त्यांनी आपल्याला भरपूर काय देऊन गेलेले आहेत आपल्याला. आता कलियुग चालू आहे
आणि या कथानकाच्या माध्यमातून आपण कसं राहावं, संयमी कसं राहावं आणि परमार्थामध्ये, भक्तीमध्ये संयमाला किती किंमत आहे आणि भक्ती कशी करावी हे आपल्या कथा आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या आपल्या या कथेतून आपल्याला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि इथून पुढं मी अशा सुंदर सुंदर चरित्रकथा आपल्या पुढे घेऊन येणार आहे. माझ्या चॅनेल आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.